अतिशय एक चांगल्या आनंदाची बातमी ती म्हणजे नगर परिषद जाहिरात. आपल्याला माहिती आहे की 2023 ला नगर परिषदेची एक जाहिरात येऊन गेलेली होती. त्याच्या अगोदरही नगर परिषदेची जाहिरात बराच काळ नव्हती आणि आता त्यानंतरही नगर परिषदेची जाहिरात बराच काळ आलेली नव्हती. परंतु आता लवकरात लवकर आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयानं सांगितल्यानुसार की ह्या ज्या उर्वरित सरळ सेवेच्या जागा आहेत त्या भरल्या गेल्या जाणारच आहेत आणि ह्या जागा भरताना ह्या जागा रिक्त किती आहेत हे आपल्याला अगोदर माहिती असणं फार आवश्यक आहे. नगर परिषदेमध्ये तुम्हाला सांगतो अतिशय दर्जेदार लेवलच्या पोस्ट असतात. कर निर्धारक वगैरे इतक्या म्हणजे एकंदरीत इकडच्या गट ब च्या पोस्टची बरोबरी त्या पोस्ट करत असतात आणि म्हणून मी सांगतो की जे विद्यार्थी कंबाईनचा अभ्यास करतात ना त्याने नगर परिषदेला अवश्य डोकं लावलंच पाहिजे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे की या रिक्त जागांची संख्या काय आहे, बेसिक लेवलला काय काय आजपासून तयारी ठेवायची आणि सर्वसाधारणतः ऍड जी आहे ही ऍड कधी येऊ शकते या समस्त गोष्टी आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटात पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकदम प्रॉपर लेवलनं बघा, का तर विद्यार्थी आता थोडे डिप्रेशन मध्ये आहेत की सध्या कोणत्या जागा दिसणार, त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच संजीवनी ठरणारा व्हिडिओ असेल. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, नगर परिषदेची जर तयारी करताय तर या तयारीला पूर्ण कंबाईनचा सिलेबस जीएसचा करावाच लागतो आणि तो पूर्ण कंबाईनचा सिलेबस प्लस मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता हे सगळे विषय तुम्हाला फक्त 1499 मध्ये गट क गट ड दोन्ही पदाची तयारी एकत्रच होणार आहे. का तर आपलं पाठीमागचं रेपुटेशन जर तुम्ही या बॅचच्या संदर्भात पाहिलं अतिशय जबरदस्त आहे. म्हणून आजपासूनच तुम्ही बॅच जॉईन करा, का तर या विषयाला पुस्तकं जेवढी घ्यायला लागतील ना त्याच्यापेक्षाही कमी किमतीमध्ये बॅच येईल. यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर्स असणार, पीडीएफ नोट्स असणार, अनलिमिटेड व्ह्यूज असणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असणार, नेक्स्टच्या मॉक टेस्टही असणार आणि ए टू झेड तयारी तुमची इथं करून घेतली जाणार आहे. तर माहितीला आपण डायरेक्ट सुरुवात करूयात की नेमका हा सगळा प्रकार काय आहे तो. तर बा हा माहिती अधिकार जो आहे या माहिती अधिकारानुसार या ठिकाणी 14 तारखेला 2024 नुसार 14/8/2024 नुसार किती जागा रिक्त आहेत तर नगर परिषद नगर पंचायत गट क आणि ड रिक्त पद भरती बद्दल जर या ठिकाणी पाहायचं झालं तर इथं एकंदरीत आकडा वर दिलेल्या माहितीत समाधान न झाल्यास प्रथम अपील 30 दिवसात करता येईल. ऑथेंटिक पीडीएफ आहे एकदम. यामध्ये पहिला विषय बघा, जिल्ह्याचं नाव पालघर मध्ये गट क ची 48 जागा, गट ड च्या 3 जागा अशी 51 पद. सगळ्यामध्ये आपण पाहतो की कोकण विभागात टोटल 200 पद आहेत. पालघर, रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग. त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं पुणे विभागात जर एकूण रिक्त पदाची संख्या पाहायची झाली तर 412 एवढी प्रचंड पद पुणे विभागात आहेत. किती? 412 ही पदसंख्या आहे. त्याच्याबरोबर एकंदरीत जर नागपूर विभागाचा विचार केला तर नागपूर विभागामध्ये ह्या रिक्त पदांची संख्या 440 एवढी आहे. रिक्त पदांची संख्या किती आहे? 440 एवढी ही संख्या आहे. गट क आणि गट ड ची अमरावती विभागामध्ये 487, नाशिक विभागामध्ये 412, बरोबर आहे ना. त्याच्याबरोबर या ठिकाणी आपण पाहतो की औरंगाबाद अर्थात संभाजीनगर विभागामध्ये या ठिकाणी 1188 अशी टोटल 3138 एवढी ऍड 2023 लाही नव्हती. 23 ला एवढी ऍड नव्हती, त्याच्या आधी एवढी ऍड नव्हती. ही ऍड इतकी मोठी ऍड आहे का तर एक लक्षात घ्या, याची जी गट क ची पद आहेत ही एसटीआय एसओ इकडची ज्या पोस्ट आहेत ह्या लेवलचं पेमेंट राहते यांना. आणि क्वालिफिकेशन काय आहे तर क्वालिफिकेशन जनरल पदवीधर, वयाची अट काय आहे 18 वर्षापासून 38 वर्ष ओपन कॅटेगरीला, इतर कॅटेगरीला या ठिकाणी त्या वेळेच्या सवलती 3-3, 4-4. एक सर्व्हिसमॅन साठी सुद्धा इथं रिक्त पद. म्हणजे लक्षात ठेवा की इथं आणि एकच एक्झाम आणि ती ऑनलाईन एक्झाम, सिलेक्शनचे चान्सेस भरपूर, रिझल्ट लवकर, डॉक्युमेंटचा राडारोडा काय होत नाही. आणि म्हणून ही रिक्त पदांची संख्या पुढच्या 3 ते 4 महिन्यात, म्हणजे आता काय लोक तर म्हणतात की पुढच्या 1 महिन्याच्या आतच ऍड येऊ शकते.
पण ऍड आल्यावर परीक्षेचा का टायमिंग फार कमी असतो. म्हणून आजपासून जर तुम्ही इथं आपल्या बरोबर अभ्यास करायला सुरुवात केली ना, तर लक्षात घ्या एकंदरीत महाराष्ट्रात सगळ्यात तज्ञ जसं की गुट्टे मॅडम मराठीसाठी आहेत, शरद सर गणितासाठी आहेत, स्वतः मी जी केलं आहे, इथं ऋतुराज सर आहेत, ऋतुजा मॅडम आहेत, त्यानंतर मंगेश लोंढे सर बुद्धिमत्तेला आहेत. म्हणजे असं एकंदरीत एक स्ट्रॉंग आणि मोठी टीम तुमच्यासाठी मार्गदर्शन करते. आणि हे लेक्चर लाईव्ह रेकॉर्डिंग सर्व फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार, त्यामध्ये काही डाऊट नाही. त्यामुळं तयारीला लगेच सुरुवात करा. गरजवंत मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, का तर या जागेनुसार आजपासून अभ्यासाला सुरुवात करा. या वर्षी तुमच्यावर नक्कीच गुलाल पडेल विजयाचा, हे आपल्याला एवढंच सांगणं होतं. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.